समोर समोर काय म्हणलेलं आहे? आदिमाई शक्तीचा डोंगर. ओ शनी अहो आदिमाई शक्तीचा डोंगर नाही, काय म्हणतात? याला म्हणतात आदिमाई शक्ती अंबाबाईचा गोंधळ. माझ्या म्हणजे माता माऊलीचा जगदंबेचा गोंधळ असं काय? अहो कोण माहिती का तुम्हाला गोंधळ? केलं तर गोंधळ आहे, केलं तर गोंधळ आहे. नाहीतर भक्ताच्या शिरावरती डोंगरासारखं वजन असतं, भक्ताच्या शिरावरती डोंगरासारखं वजन असतं, डोंगरासारखं वजन असतं. कस काय? आज करू गोंधळ, उद्या करू गोंधळ, आज करू गोंधळ, उद्या करू गोंधळ, महिन्याने करू, 6 महिने, वर्षाने, 2-4 पोरं झाल्यावर करू गोंधळ. हे काम करतो का? माझ्या आजी आणि आजोबाच्या लग्नामध्ये आमचा गोंधळ झालो. अरे बाबा तसं नाही, कसं असतं माझ्या बंधू हाताचा हात केला गोंधळ होऊन जातो. आणि एकदा जर गोंधळ राहून गेला तर सर्व प्रपंचामध्ये आयुष्यामध्ये नवरा बायकोमध्ये सगळा गोंधळ घालतो. म्हणून गोंधळ हातातल्या हात केला तर गोंधळ राहतो, बरोबर आहे. आणि नाही जर केला तर डोंगरासारखं वजन राहतं, डोंगरासारखं वजन राहतं. म्हणून आज या ठिकाणी ह्या जगदंबीचा गोंधळ मांडला आहे. जगदंबीचा गोंधळ मांडलेला आहे. आज जगदंबीचे गोंधळ कुठं गेलं, कुठं गेलं माहिती आम्हाला सांगून द्या. बशा अशी जगदंबीचे गोंधळ आता सांगू, घरी गेलो सांगू, नाही पाठ 4 वाजता करतो ना. तुम्हाला शिकन संपल्यावर सांगतो. अरे बाबा तसं नाही, आता सांगायचं, आता सांगायचं. असं म्हणजे माझ्या अंबाबाईचा गोंधळ तुळजापुरामध्ये अंबाबाईचा गोंधळ, मांडरगावामध्ये काळूबाईचा गोंधळ, कोल्हापुरामध्ये लखमाईचा गोंधळ, जाणाय जोगाई भुवाई तुकाई भांबरण्याची मळाबाई घाटावरली वंचाई. आई म्हणजे कारल्याची एकविरा माता, 7 बहिणी 7 पुण्याची पार्वती आणि माझी म्हणजे शिरवलीची जाकुबाई. ज्या ठिकाणी देवीने अवतार धारण केले, ज्या ठिकाणी म्हणजे माझ्या माता माऊलीचा गोंधळ झाला, राहिली सैन्य गोंधळ असं म्हणजे भोंगळ्या भक्ताच्या दारामध्येच आहे. शेण्या भोळे भक्त म्हणून अहो त्या नवर जमिनीवरती टोपी घातली आणि खाली काय, खाली पट्टी घातली असे का? मला वाटलं म्हणून बोलले बा. ज्याप्रमाणे तुम्ही आदिमाई शक्ती अंबाबाईच्या गोंधळाची माहिती सांगितली, अंबाबाईच्या गोंधळाची माहिती सांगितली, त्याचप्रमाणे आपले नाथसाहेबांची भाडं कुठे सांगून द्या. नाथसाहेबांचं महाराज, हो नाथसाहेबांचं महाराज झालं ना, असं शिरवलीमध्ये झाला, तर ढोंगडीमध्ये नाथसाहेबांचं महाराज झालं, बरोबर आहे. पाटस मध्ये झालं, हे बाबा नगर खराडी बायपासला झालं, तिथं नाही तर विचारलं कोणतं, त्या नाथसाहेबांची भाडं कुठे झाली तेवढी सांगा. म्हणजे आपण केलं ते नाही का ते? सांगू ते म्हणजे कोणतरी बाबा या नाथसाहेबांच्या काशीखंडामध्ये, सोनारीमध्ये, म्हसरमध्ये, खरसुंडी, वीरनगरी, ज्या ठिकाणी नाथांनी आपल्या घोडला का केला, घोडा हाती कार्यक्रम घेतला, ढवळाचा वाजा केला, त्या ठिकाणी नाथसाहेबांची 5 नामाची भराड झालेली आहे. 5 नामाचं भराड आज या धोळा तुकारात चढला आहे, धोळ्या वगैरे दारामध्ये मांडलेला आहे. म्हणून हे जगदंबीला भक्तांतरी काय मागितलं, देवीने या भक्ताला काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे. आई जगदंबीपुढे भक्तांनी काय केलं, हात जोडलं, तिसरं मस्तक देवीच्या चरणावरती ठेवलं आणि काय मागितलं, काय मागितलं आहे. आई जगदंबा झंडा कांडा राजलक्ष्मी दे, पोटी पुत्राची जोडी दे. आई बघा, तुझं माझ्या नवसाला पावलीस, आई तुझं माझ्या नवसाला पावली, मग तुझा असा 5 नामाचा गोंधळ झाली. तुझ्या हौसने घालतं, कोणी नवसाने घालतं, कोणी शुभ कार्याचं घालतं, म्हणून एखाद्या भक्तांच्या देवीला नवस केला, आई आई जगदंबे माझं लवकर 2,004 हात होते, 2,004 हात, जसं 4 हात झाले तसं पुढच्या वर्षी 6 हात होते, बरोबर आहे. म्हणून भक्तांना नवसा जगदंबेला करायचं, त्या नवसाला अंबाबाईने काळूबाईने पावायचं, अंबाबाईने काळूबाईने पावायचं. हातीला धावणाऱ्या नवसाला पावणारी कुणाची कुळ स्वामिनी म्हणजे तुझा पुढची भवानी माता, भवानी माता देणारी. आणि भवानी म्हणजे भगवत भक्त
करणारी कोण आहे तुमच्या पुढची साऱ्या सृष्टीची मालकी आहे गुरुदेवा म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही अंबाबाईच्या नाथांची भारताची माहिती सांगितली या ठिकाणी गणपतीला बोलून घ्या म्हणजे तुम्ही 31 कोटी देवाचा दावा केला हो तुम्ही राहतापैकी देवताच चुकवला अहो गणपती अप्पा राहिले आहे अहो तो देव सर्वांचा राजा आहे हा मग त्याचा गणपती 10 चरविद्ये ते सारथी नाचताले मंगलमूर्ती त्याला गणपती बरोबर गणपती बाप्पा असं झाले आणि या खेडेगावामध्ये कशाला सांगितलं आपण आज हो गणपती बाप्पा एका ठिकाणी समोर बसतात कुठले अंगामध्ये जर्सी घातलं अहो काय सांगता गुरुदेवा अहो आम्ही काय सत्यव्रत गणपती पाहिजे नाही करेल अहो सत्यव्रत गणपती कसे होते सावळ्यातले मावळ्यातले पावळ्यातले ह्या गणपतीचं सगळं कुठे त्या गणपतीचं गणपतीचं कुठं आहे अहो त्यांचे सण काय माहिती का रात्री गरबालकांनी छान असं जेवण केलं होतं त्या गणपतीचं तोबा आपला ताबा तोंडावरती न राहिल्यामुळे ताबा तोंडावरती राहिला नाही गणपतीने सटकून जेवण केलं आणि ते सगळं जे होतं सगळं पिवळं केलं त्याच्यामध्ये शिकली म्हणून ती विमानं तिला तो हरले हा असं काय वाईट अहो कोणी बुवा अहो त्यांचं मुकुट कुठे मुकुट अहो त्यांचं मुकुट आम्ही सोनाला काय शेवटायला दिलं पेंटिंगला दिलं पेंटिंगला अहो सोनाला शेवटत नाही हा सोनाला उजळतो बरोबर उजळायला दिलं आणि त्यांचं हे कुठे सोंड हा ती सोंड असतील ना लोहारा कधी अहो ते सोंड कपाटात ठेवली कपाटात कार्तिक आरती येली सोंड पेंटिंगची असं आहे का एखाद्या बायाने काय केलं महिन्याची चतुर्थी आली त्या ताटामध्ये मोठं घ्यायचं गणपती मुखचंद्र ओळायला लागले गणपती सोडणार नसतो बरोबर आहे तुला कुठल्या आवडत आवडत गणपती बाप्पा त्या गणपतीचं लक्ष नाही गणपती बाप्पा विचारतात मला कोणी बा गणपतीला सुद्धा मान द्या हे गणपती बाप्पा हा बघता घरी कसे काय कसे अर्पणीया सुमना शिवगुरु जागना अगर पुनिया सुमना शिवगुरु जागना हाथ जोड़िया तुम
असं का? तिच्या पाठीमागे मागे घ्या म्हणलं नवरदेवाची पावती. लगेच हा तुमच्याशिवाय सुरुवात सुरुवात अजिबात होणार नाही. नवरदेवापासून सुरुवात आहे. हा आपल्याला असं नाही. हा एखाद्या गाडीला तेल असल्यावर गाडी कशी पळते. चिंगरंगी जेव्हा आम्ही गाडीमध्ये तेल टाकलं अहो गाडी खेडवर निघाली. खेळून निघताली. हा आता उद्या सकाळ जाता सीएनजी भराचा फुल करायचा. असं का? म्हणजे परवा दिवशी म्हणून नवरदेवाला काय सांगायचं? काय सांगायचं आहे. आवडती कशी आली पाहिजे? हा वजनात आहे का नाही? सुरुवात तुमच्यापेक्षा सुरुवात तुमच्यापासून झाली पाहिजे नवरदेव. हा अखंड 500 पाहिजे. त्यांनी मला औषध थंडी काढते दिवस थंडी गाडीचे दिवस शेवट पार्टी लांबून आले ते खिशामध्ये घाला आणि चांगली लोट बाहेर काढा. असं नाही. सुरुवात हो नवरदेवाला म्हणावा त्याची मन आहे ना उंबर पिकला म्हणून काय झालं? पाखरं जमा झाली. असं नाही करायचं. कोणी गेलं बरं बाप का हो? तुमच्या नवरदेवाने अख्खा डोंगर पोकारला आणि उंदीर बाहेर काढला. नवरदेव तुमचं वजनाप्रमाणे राहिले पाहिजे. वजनाप्रमाणे नोट आल्या पाहिजे नाही का. गिरीवरची गोष्ट वेगळी म्हणा. हा. तुमचा करता कार्यक्रम आहे. अहो आपण हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलो 1000-3000 कसे जातात. खरी गोष्ट आहे. म्हणून सांगणे काय सांगितलं? आग वाटा खाली शेत खाले शेत खाल कपिल्या गाई. आग वाटा खाली शेत खाले शेत खाल कपिल्या गाई. अव 100 रुपये दिल माझा नवरदेव. म्हणून चालल्या देवीच्या गोंधळासाठी आपल्या नवरदेवाने अखंड 100 रुपये दिले. जगदंबीच्या हजर सगळीकडे आहे. त्या 100 रुपये सांगणं कोणाला आहे. बसणार आहे माणसांना. बसलेला इकडे बचत गटाला सांग नाही. आईला महिला मंडळ इकडे बसलेला बचत गटाला सांग नाही. लाडक्या बहिणीचे पैसे बरं झाले असते म्हणा. लाडक्या बहिणीचे पैसे नाही का. हो भरपूर आला असं नाही का. अहो आई बाईला सांग काय सांगणार? तुमच्याकडे पैसे नसतात आम्ही कानातलं नाकातलं गळ्यातलं पुष्पितो बरं का. शबाज. आणि तुम्हाला जर द्यायचं असेल ना हा तर पेट तिकडे द्या. इकडे आपल्या कोणत्या पैसे लक्ष आहे. कुठलंच नाही. तो तिथे घरामध्ये पाहिजे तो पैसे लक्ष आहे. हा ना. त्याला म्हणावा तुमच्याकडे पैसे नसेल आम्ही पेंटिंगचं सामान घेतो बरं का. असते का? सुया पोत शेजारी जाते. म्हणून बोललो अजून तरी काय सांगितलं? ही तुळजापूरची अंबाबाई. ही तुळजापूरची अंबाबाई. तुळजापूरची अंबाबाईची काळोबाईची वारे असतील. ही तुळजापूरची अंबाबाई. प्रथमतः म्हणून आज एक नवीन गीत घेऊन आलो. बघा आपले विठ्ठल भाऊ सर्वांनी युट्यूबला जाऊन सर्च करायचं शिरोली गावात जाकुबाई. आज ही तुळजापूरची अंबाबाई. या गाण्यामध्ये आई जगदंबेने 3.5 पिठं कशी घेतली तिच्या गाण्यात सांगितलं. आणि त्या महिषासूर नावाच्या दैत्याचा वध कसा केला कसा केला या गाण्यामध्ये असलेलं आहे. बरोबर आहे.